अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता 26व्या अध्यायात भक्ती, श्रद्धा आणि सद्गुरूच्या कृपेचं अद्भुत महत्त्व उलगडून सांगितले आहे. श्रीपाद प्रभू आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतात आणि त्यांच्या जीवनातली संकटे कशी दूर करतात त्याचा हृदयस्पर्शी अनुभव या अध्यायातून मिळतो. चला श्रीपादांच्या दिव्य लीलांचे श्रवण करूया. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 26. कलियुगाचे लक्षण. आम्ही प्रातःकाळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरवगड्डीस गेलो. धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते. त्यांची कारुण्यमूर्ती वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती. प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो. श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, साधकांनो, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक असे सुद्धा म्हणतात. घनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेल्या सूर्याभोवती श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून घनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात. ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात. पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे म्हणतात. संवत्सर पुरुषाचे 6 महिने उत्तरायण आणि नंतरच्या 6 महिन्यात दक्षिणायन असे म्हणतात. संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात. या रहस्यविद्येला तारक राज्यविद्या असे म्हणतात. तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात. समस्त लोक यात समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानात ब्रह्मलोक असे म्हणतात. या शिरस्थानात आचारविचार असतात. नाभीमध्ये विष्णुलोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो. पितृलोक आपल्या वीर्यकणात जनुदेवता स्वरूपात वास करतात. या जनुदेवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्याच्या काळाची अत्यंत आवश्यकता असते. कलियुगाचे लक्षण. पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे. स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता, आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जनुदेवताच असतात. या जनुदेवतांना जन्म नसतो. योगीजन आपल्या शरीरात सृष्टीतील 6 ऋतूंचे दर्शन करतात. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या असतात. हे 24 पर्वच गायत्रीचे चतुर्विंशती छंद असतात. कालस्वरूप श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात. या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात. प्रत्येक महिन्याचे एक अक्षर, याप्रमाणे 12 महिन्याची 12 अक्षरे मिळून त्याचा एक मंत्र तयार होतो. नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य, पशु, संपत्ती यांची अपार हानी होणे, भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे, सूर्य चंद्राची गती बदलणे, दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत. द्वापर युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती. हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात. म्लेच्छ जातीचा आविर्भाव. जिकडे पाहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार, यज्ञ, यागादी, तपस्या यांचा जोर सर्वत्र चालू होता. या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दुःख झाले. त्याने भगवंताची प्रार्थना केली, हे प्रभू, पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ, याग, धार्मिक आचरण, नीतिमत्ता यांचे प्राबल्य आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरू? आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडून व्यापून टाकावे, परंतु सध्या परिस्थितीत ते मला अशक्यच वाटत आहे. कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखविले.
म्लेच्छ जातीचा मूळ पुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखवले. त्या स्त्री पुरुषांस विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले. वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते, परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात कामभावनेने बीज पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले. ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाली. कालांतराने या जोडीपासून कलिधर्माच्या मूळ म्लेच्छ जातीचा आविर्भाव झाला. द्वापर युगाच्या अंती म्हणजे 2800 वर्षांनंतर म्लेच्छ देशात म्लेच्छ जातीच्या संततीचा अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्ग पर्वात कथन केले आहे. नीलांच पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी, अभक्ष्यभक्षण करणारी, दुराचारी अशी संततीची वृद्धी केली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी कल्की अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांना नाश करून पुनरुपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे. हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे. श्रीपादांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. फलश्रुती दुर्दैवनाश सत्संतान प्राप्ती.